जुई कशी तयार होईल लग्नाला? प्रेमात पडली ना ती जयच्या. आणि हे सगळं त्याला सांगायची हिंमत सुद्धा नाहीये तिच्यात. काय होणार आहे या मुलीचं कुणास ठाऊक. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जयच्या बाबतीत एवढी सिरियस आहे. हे जर रजनीला कळलं ना तर बाई ग काय होईल कुणास ठाऊक. चला जेवायला. मॅडम झालं काम तुमचं? नाही, थोडं बाकी आहे. ठीक आहे, सावकाश होऊ द्या, मी थांबतो. म्हणजे? नाही मी थांबतो ना, तुमचं काम सावकाश होऊ द्या. एकटाच आहात ना तुम्ही? नाही नाही, म्हणजे हो, पण मीटिंग झाल्यावर जय सर येतील. बर, मग ते आल्यानंतर मी निघतो. ठीक आहे. सॉरी यार जय, मी खूप पळवतेय तुला. मला काहीच कळत नाही जेंट्स कपड्यांमधलं, आणि तुझा ड्रेसिंग सेन्स इतका चांगला आहे ना, म्हणून तुला म्हटलं चल बरोबर. काय करावं? ऐक, हे बघ, इकडे एक मॉल आहे, तिकडे जाऊन बघूया काय मिळतंय का. तिथे काहीच नाही मिळालं तर मग पुढे जाऊया. चल. झालं काम? झालं. तुम्ही निघालात? जयसर येणार होते ना? मीटिंग लांबली आहे त्यांची. काय? त्यांची मीटिंग लांबली आहे, कदाचित येणारही नाहीत. असू दे असू दे असू दे. आता मीटिंग म्हणलं की लांबणारच की. हा चालायचं, मी येतो तुम्हाला सोडायला. कट का करते? काय झालं? नाही, खूप जास्त डोकं दुखतंय माझं. बरं बरं, आपण लवकर निघू. हा मी आलोच, चेंज करून येतो. आता ऑफिसला यायची काहीही गरज नाहीये. मी घरी जायला निघाले. अजून काही शॉपिंग उरलं असेल तर तेही कर. अदिती, इकडे ये जरा. काय तू एकटीच कशी? जय कुठे आहे? त्याला उशीर होणार आहे, मीटिंगला गेलाय तो. तू काय इतकी चिडलीस? मीटिंगलाच गेलाय ना, म्हणजे कामासाठीच गेलाय ना, का काही वेगळं कारण आहे? तुमचं आपलं काहीतरीच. हा अहो थकून आली आहे ती. आदिती जेवणार आहेस ना तू? नाही काकू, मला भूक नाहीये. असं कसं नाही? आणि भूक नव्हती तर फोन करून कळवायचं ना, अन्न वाया जातं त्यामुळे. काका सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. पण उद्या ऑफिसला जाताना डब्यात घेऊन जाईन मी. आणि
तसंही उद्यापासून फिरायला नाही जायचंय. अच्छा, वहिनींची तब्येत बरी झाली वाटतं. हो. तरीच आणि जय तो असेल ना जेवायला? मला नाही माहित. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस असं होणार. काय हो, अहो नवरा बायकोंमध्ये वादविवाद होत नाहीत का? हा साधा सुद्धा वाद नाहीये. त्या मुलीमुळेच या दोघांमध्ये भांडण झालंय. कुठली मुलगी? मी नाही का तुला त्या दिवशी सांगितलं, जय अदितीला इथं सोडून त्या मुलीबरोबर टॅक्सीत बसून निघून गेला, तीच मुलगी. वा 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 केतकर, हे तुम्ही बोलताय? तुम्ही जेव्हा बँकेत होता तेव्हा तुम्हाला किती मैत्रिणी होत्या आठवते का? ती कुमुदिनी करमरकर आठवली का? अगो बाई, बघा बघा चेहऱ्यावर कशी लाली पसरलीये नुसतं तिचं नाव घेतल्याबरोबर. अशी मेली गोंडा घोळायची तुमच्या समोर आणि बी रुसायची तर तुम्ही मला म्हणायचात नाही तसं काही नाहीये. किती वेळा सोडायला जायचा तुम्ही तिला? तसं काही नव्हतं ग, ते साधी होती बिचारी. हो ना, किती साधी किती बिचारी होती नाही. अगदी एकटीला घरी सुद्धा जाता यायचं नाही बिचारीला. बघा आरशात चेहरा बघा जरा तुमचा, मनात नुसत्या उकळ्या फुटतायत तिचं नाव घेतल्याबरोबर. तू आता काय माझं सांगत बसलीस, पण तुला सांगतो जय माझ्यासारखा सभ्य आणि सज्जन आहे. या तिसऱ्या मुलीमुळे त्या दोघांमध्ये भांडण होत आहेत. हा, तुम्ही ना उगीच राईचा पर्वत करताय. हो, नवरा बायकोत अशी छोटी छोटी भांडणं, छोटे छोटे गैरसमज होतच असतात. त्यांनी प्रेम वाढतच असतं. नाही पण ते काही असलं ना तरी मी त्या जयला जाब विचारणार आहेत. ते मी गृहीतच धरलं होतं. आजपर्यंत कुठली गोष्ट ऐकलीत माझी? अदिती, अदिती रुसली आहेस? अदिती सगळं माहिती आहे तुला, मग का अशी चिडती असतो? आपण एकाच ऑफिस मध्ये काम करतो, तुझ्या समोर मी जे करतो नाही करत सगळं दिसत असतं तुला. तू चिडू नकोस ना. हे बघ, तू असं स्वतःला त्रास करून घेतलास ना तर मला नाही. बरं, आय एम सॉरी. मला माहितीये मला लेट झालंय, पण त्या नयनामुळे उशीर झाला ग. तिची बडबड ऐकून ना डोकं दुखायला लागलंय माझं. तू प्लीज मला डोकं चेपून दे ना. खरंच डोकं दुखत असेल का याचं? खोटारडा. मी बोलावं ना म्हणून काही ना काहीतरी कारण सांगत असणार हा. आदू, I love you.
अदिती, अदिती, आजीला विरारला जायचं नव्हतं, मग कुठे गेले? अदिती, जय, कामं पेंडिंग होती म्हणून लवकर निघाले. आज डबा नाही, पण तुला काळजी करण्याचं कारण नाही. तुझी रजनी आणेलच डबा तुझ्यासाठी. तुला जर फरक पडणार नसेल तर तुझ्याशी न बोलून मला सुद्धा फरक पडणार नाही. माझ्याशी बोलण्याचा किंवा मला फोन करण्याचाही प्रयत्न करू नको. अरे बाप रे. जय खानोलकर, आदितीला कॉलेजमध्ये जसं इम्प्रेस केलं होतं तसं परत करण्याची वेळ आलेली आहे. चला. घ्या. काकू, काका, मी येतो. हे काय, आदिती कुठे आहे? ती ऑफिसला गेली आहे लवकर. आणि डबा? नाही, नको, बाहेर न मागवतो काहीतरी. नको नको, तू थांब जरा, मी दोघांचा डबा करून देते. नाही नाही काकू, खरंच नको. ऍक्च्युली आज बाहेरनं लंच मागवायचं ठरलंय. हो का? नाही, आज आदिती किचन मध्ये दिसली नाही, मग म्हटलं आज विरारला जायचं नाहीये ना. आणि अरे इतक्या दिवसांची दगदग झाली बिचारीला, म्हणून झोपली असेल उशीरपर्यंत, म्हणून मी घाई नाही केली रे. नाही, तिला ऑफिसला जरा जास्त काम होतं म्हणून लवकर गेली. बर, आता तू तरी नाश्ता करून जा. नाही, कशाला? त्यालाही बरीच काम आहेत. कुणाला तरी घरून पिकअप करायचं असेल, कुणाला ड्रॉप करायचं असेल. नाही नाही, मी काही पाहिलं नाही असं समजू नकोस. अरे घारीची नजर आहे माझी, घारीची. आता मला सांग, कुठल्या बायकोला आवडेल रे आपल्या नवऱ्यानं दुसऱ्या मुलीला सोडायला गेलेलं? मग किती वाईट वाटलं असेल तिला. काका, असं काही नाहीये. ती जुई आमच्या ऑफिसमध्ये आहे. हो, जुई का? बर. हो, जुई आमच्या ऑफिसमध्येच आहे, म्हणून मी फक्त तिला सोडायला गेलो, एवढंच. नाही, मला माहिती आहे अदिती कशी आहे ती. मोरकटपणा नाहीये तिच्यात की फालतू करण्यासाठी तुझ्यावर रुसून बसेल. हे बघ, आज रात्रीपर्यंत तुमचं भांडण मिटलं नाही तर उद्या मी त्या मुलीचा नंबर शोधून काढीन आणि तिला जे काय सुनवायचं ते सुनवीन. हा, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये. एक लक्षात ठेव. हे बघ, उद्या तू म्हातारा झालास ना तर तुझी बायको हे कारण काढून तुझ्याशी भांडू शकते. हा, आणि तुझ्यावर रुसू पण शकते. काका, खरंच तसं काही नाहीये. अहो, तो सांगतोय ना तसं काही नाहीये म्हणून. ते आज रात्री समजेल, भांडण मिटलं तर. हा, येतो मी. हा, या. सापडला? काय सापडला? काही नाही, तुम्ही ते नाश्त्याचं बघा जरा. जुई गाडगीळ, आज रात्रीपर्यंत जर भांडण मिटलं नाही तर हा नंबर मी फिरवणार. जय, मी ना आज खूप खुश आहे. अँड ऑल थँक्स टू यू.
तू जर माझ्याबरोबर आला नसतास ना काल शॉपिंगला, तर मला त्याच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं ना तेच कळलं नसतं. आता मी त्याला दिलंय त्याचं सरप्राईज गिफ्ट पाठवून. बघूया काय होतंय. शंभर वर्ष आयुष्यात त्याचाच फोन आहे. आले. मस्त, ग्रेट, चांगलं चाललंय जय. काय माझ्या बरोबर शॉपिंगला ये म्हटलं तर 100 कारण असतात तुझ्याकडे. तिच्या बरोबर चांगला वेळ मिळतो रे. नाही सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. खरं तर प्रश्न वेळेचा नाहीये, इच्छेचा आहे. तुझी इच्छाच नसेल माझ्या बरोबर याची तर काय करणार ना. हे बघा मिस रजनी, मी नाही तू बोलूच नकोस. रादर तू बोल, मी बोलणार नाही तुझ्याशी. काय ग, काय झालं? काय झालं म्हणजे? मी इतकं करते याच्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवते काका. आणि हा त्या नयना बरोबर तिच्या बॉयफ्रेंड साठी शॉपिंग करायला गेला. याला काही अर्थ आहे का? नाही, चुकीचंच आहे. आता बघाच तुम्ही. आता स्वतःहून येऊन माझी माफी मागत नाही, समजूत घालत नाही ना, तोपर्यंत मी बोलणारच नाहीये त्याच्याशी. मिस आदिती, काय? ही फाईल जरा बघून घ्या ना. डिटेल्स चेक करा, जरा अर्जंट आहे. जुई, प्लीज जरा डिटेल्स चेक करशील? सॉरी. नाही, ऍक्च्युली काही डिटेल्स राहिल्यात अजून ऍड करायच्या. मी त्या ऍड करून देतो. ओके. इतका वेळ बोललीये मी आता त्याच्याशी. मला एवढी मजा आली ना, इतका प्रेमाने बोलत होता तो माझ्याशी. मला काय वाटतं माहितीये का, आपण प्रेमात असलो ना की सगळं जग प्रेमात असल्यासारखं वाटतं ना. खरंय.
एकदा प्रेमात पडलं ना की कशाचंच भान राहत नाही.